नमस्कार. आपण कधी विचार केलाय का की काही लोक इतक्या सहजपणे यशस्वी का होतात आणि बाकीचे मात्र आयुष्यभर संघर्ष करत राहतात? बरं, नेपोलियन हिल यांच्या मते याचं उत्तर एकाच शक्तिशाली कौशल्यामध्ये दडलेलं आहे, आणि ते म्हणजे निर्णय घेण्याची क्षमता. आज आपण त्यांच्या द लॉ ऑफ सक्सेसमधल्या याच 8व्या सूत्राचा शोध घेणार आहोत. बघूया मनावर प्रभुत्व मिळवण्यासाठी हे सूत्र इतकं महत्त्वाचं का आहे. तर मग यशाची खरी गुरुकिल्ली नेमकी आहे तरी काय? ती पैसा नाही, शिक्षण नाही किंवा नशीबही नाही. नेपोलियन हिल यांच्या मते यश आणि अपयश यांच्यातलं अंतर ठरवणारा सर्वात महत्त्वाचा घटक म्हणजे एक साधी पण अत्यंत प्रभावी सवय, ठामपणे निर्णय घेण्याची क्षमता. आयुष्य आपल्यासमोर खरं तर दोनच मार्ग ठेवतं. एक आहे अनिर्णयाचा, जो आपल्याला सतत संकोच, शंका आणि शेवटी अपयशाकडे घेऊन जातो. आणि दुसरा आहे निर्णायक कृतीचा, ज्यावर चालणारे लोक थेट कृती करतात, वचनबद्ध राहतात आणि नेतृत्व करतात. शेवटी आपल्याला कोणत्या मार्गावर चालायचं आहे ही निवड पूर्णपणे आपल्या हातात असते. चला, आधी या सगळ्यात मोठ्या शत्रूला समजून घेऊया. ही एक अशी स्थिती आहे ज्याला अनिर्णयाचा अर्धांगवायू असंही म्हणता येईल. म्हणजे एक अशी शक्ती जी आपल्याला आपल्याच मार्गावर जणू गोठवून टाकते आणि पुढे जाऊच देत नाही. नेपोलियन हिल तर याला अपयशाच्या सर्वात मोठ्या कारणांपैकी एक मानतात. बघा, अनिर्णय ही फक्त एक वाईट सवय नाहीये, ते एका हळूवारपणे पसरणाऱ्या विषासारख्या आहे. ही थांबून बघूया किंवा नंतर करूया ही मानसिकता हळूहळू आपली महत्वाकांक्षा संपवते आणि आपला आत्मविश्वास पूर्णपणे पोखरून टाकते. निर्णय घेणं टाळण्याचे परिणाम खूपच गंभीर असतात. सगळ्यात आधी आपली जे काही ध्येय असतात ती धूसर होऊ लागतात. आपला स्वतःवरचा विश्वास कमी होतो. आणि सगळ्यात धोकादायक गोष्ट म्हणजे आपण कळत नकळत आपल्या आयुष्याचं नियंत्रण इतरांच्या हातात सोपवून देतो आणि मग आपण आपल्याच आयुष्यात फक्त एक प्रेक्षक बनून राहतो. तर मग या समस्येवर उपाय काय? आता आपण जरा दुसऱ्या बाजूकडे वळूया. यशस्वी लोकांमध्ये असा नेमका कोणता गुण असतो जो त्यांना इतरांपेक्षा वेगळं ठरवतो? आणि इथे खूप जबरदस्त गोष्ट समोर येते. हेल यांनी इतिहासातल्या मोठ्यातल्या मोठ्या नेत्यांचा अभ्यास केला. मग ते उद्योजक असोत, राजकारणी असोत किंवा कोणीही, आणि त्यांना एक गोष्ट समान आढळली: हे सगळे लोक निर्णायक होते. ते योग्य वेळेची वाट पाहत बसले नाहीत. त्यांनी निर्णय घेतला आणि त्या वेळेला स्वतःसाठी योग्य बनवलं. मग हे निर्णायक लोक काम कसं करतात? ते पटकन निर्णय घेतात आणि फक्त निर्णयच घेत नाहीत, तर त्यावर धैर्याने आणि आत्मविश्वासाने कृती करतात. आणि महत्त्वाचं म्हणजे एकदा त्यांनी एखादा मार्ग निवडला की सहसा ते मागे फिरून बघत नाहीत, त्यावर ठाम राहतात. याच गुणामुळे त्यांच्यात नेतृत्व तयार होतं आणि लोक त्यांचा आदर करतात. पण एक प्रश्न उरतोच. जर निर्णय घेणं इतकं महत्त्वाचं आहे, तर मग बहुतेक लोक ते का टाळतात? यामागे खूप मोठं कारण आहे, आणि ते म्हणजे टीकेची भीती. चला, त्यावर मात कशी करायची ते पाहूया. अनेकदा आपल्याला जी गोष्ट मागे खेचते ती म्हणजे भीती. विशेषतः लोक काय म्हणतील याची भीती. समाज, मित्रमैत्रिणी, अगदी आपलं कुटुंबसुद्धा. ही भीती एका मानसिक अर्धांगवायूसारखीच काम करते, जी आपल्याला कोणतीही कृती करण्यापासून थांबवते. आणि हे वाक्य यावर अगदी अचूक भाष्य करतं: जो माणूस प्रत्येकाचंच ऐकतो तो शेवटी कोणालाच खुश करू शकत नाही, स्वतःला तर नाहीच नाही. इतरांनी काय म्हणावं यावर आधारित निर्णय घेणं म्हणजे अपयशाला निमंत्रण देण्यासारखंच आहे. बरं, चला आता पुढच्या आणि सगळ्यात महत्त्वाच्या टप्प्यावर येऊया. म्हणजे ही निर्णय घेण्याची क्षमता आपण एका सवयीसारखी कशी विकसित करू शकतो ते बघूया. आणि इथे एक चांगली बातमी आहे. निर्णायक असणं ही काही जन्मापासून मिळालेली देणगी नाहीये. ही एक सवय आहे, आणि कोणत्याही दुसऱ्या सवयीप्रमाणे सरावाने आणि सातत्यपूर्ण प्रयत्नांनी ती विकसित केली जाऊ शकते, ती मजबूत केली जाऊ शकते. तर मग हा निर्णयाचा स्नायू कसा तयार करायचा? सुरुवात अगदी सोपी आहे. पहिलं, छोट्या छोट्या गोष्टींपासून सुरुवात करा. आपल्या रोजच्या आयुष्यातले लहान-सहान निर्णय ठामपणे घ्या. दुसरं, हे दररोज करा, त्याला सवयीचा भाग बनवा. आणि मग बघा, हळूहळू यातूनच मोठ्या आव्हानांना तोंड देण्यासाठी जे मानसिक धैर्य लागतं ते आपोआप तयार होईल. एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवली पाहिजे: मोमेंटम खूप महत्त्वाचा आहे. एक ठाम निर्णय, जरी तो 100% अचूक नसला तरी आपल्याला पुढे ढकलतो. चुका झाल्या तर त्या सुधारता येतात, पण जर आपण सुरुवातच केली नाही तर आपण कुठेच पोचणार नाही. कृती ही निष्क्रियतेपेक्षा नेहमीच चांगली. आणि यातूनच आपण आपल्या आजच्या विश्लेषणाच्या अंतिम टप्प्यावर पोहोचतो, तो क्षण जिथे खऱ्या अर्थाने यशाची सुरुवात होते. आणि सगळं काही येऊन थांबतं ते एका गोष्टीवर. नेपोलियन हिल यांचा विश्वास होता की एक ठाम निर्णय
ज्याला श्रद्धेची, चिकाटीची आणि कृतीची जोड असेल तो आपलं संपूर्ण नशीब बदलण्याची ताकद ठेवतो. यशाचा खरा क्षण तो नसतो जेव्हा आपण ध्येय गाठतो, तर तो असतो जेव्हा आपण ते ध्येय गाठण्याचा पूर्णपणे निर्णय घेतो. तर मी आपल्याला या एका विचारासोबत सोडून जात आहे. असा कोणता एक निर्णय आहे जो आज घेतला तर आपलं सगळं काही बदलू शकतं? यावर विचार करा आणि मग तो निर्णय घ्या.